खरं म्हणजे वाढदिवस हा माझा उद्या 1 तारखेला असतो, 1 जूनला. पण उद्या आम्ही बाहेर असल्यामुळे आम्ही 1 दिवस अगोदरच 12वी आणि 10वीच्या 75% जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याचा आम्ही 1 दिवस अगोदर ठेवलं. तसं तर प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा सत्कार मुलांचा घेतला जातो. याही वर्षी आम्ही त्यांना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सन्मानित केलेला आहे. त्यांना एक वस्तू देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण या कार्यक्रमाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भगत साहेब होते. अंबरनाथ मधील नामवंत डॉक्टर गिल हे सुद्धा उपस्थित होते आणि आमच्या पक्षाचे खरं म्हणजे जे नेहमी पक्षाच्या कार्यक्रमात आघाडीवर असलेले आमचे सरचिटणीस धनंजय दादा सुर्वे, महिला अध्यक्ष मुळम शेलार, आताच मला वाटतं कामानिमित्तानं लवकर निघून गेले अंबरनाथचे युवक अध्यक्ष कबीर गायकवाड, माजी नगरसेवक आणि माजी जिल्ह्याचे युवा अध्यक्ष सचिन पाटील आणि साबे काका महाजन बुवा, त्याचप्रमाणे अंबरनाथ विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते आमचे गणेश बुवा गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. मनोज, त्याचप्रमाणे विनायक आणि रोहित सिंग हे सुद्धा उपस्थित राहिले. युवती अध्यक्ष उपस्थित राहिले. खरं म्हणजे युती सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात आघाडीवर असते. प्रिसिला डिसलवाला या तर खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सरचिटणीस आहेत शरद पवार गटाच्या, त्या सुद्धा अंबरनाथ मध्ये राहत असल्यामुळे एकही कार्यक्रम चुकत नाही. त्या हे सर्व राजू सूर्यवंशी खरं म्हणजे कार्यक्रमाला जी खरी मजा आली असेल आणि 1-2 दिवसात जो कार्यक्रम फास्ट केला ते राजू सूर्यवंशी पक्षाचे उपाध्यक्ष अंबरनाथ शहराचे, त्याचप्रमाणे भालचंद मामा, आप्पा बर्वे सर, आप्पा, त्याचप्रमाणे ओबीसी सेलचे अध्यक्ष अंबरनाथचे विनोद शेलार, त्याचप्रमाणे आमचे मित्र गीते जे नेहमी असतात बदलावर येतात आणि सर्व पत्रकार तर नेहमीच असतात, पण याही दिवशी पत्रकार आलेले पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतो आल्याबद्दल. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी किती विद्यार्थ्यांचा तुम्ही आज सत्कार केला? खरं म्हणजे टार्गेट हा आमचा होता 100चा, पण त्याच्यानंतर 10वीचं घ्यायचं ठरल्यानंतर मग आम्ही वेगळी थोडी तयारी केली आणि मग त्यामुळे 12वीच्या याच्यात 10वीचा पण करून परत मुलांची पण शाळा चालू, त्यांचा वेळ पण जायला नको म्हणून हा 10वी आणि 12वी एकत्रित आम्ही त्यांचा सन्मान केला. या ठिकाणी 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 75% किंवा त्यापेक्षा थोडेफार कमी असतील अशा विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सदाभाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर अध्यक्ष तसेच सदाभाऊ पाटील प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा यांचा वाढदिवस हा 1 जूनला नेहमी साजरा होतो उत्साहात, आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केला जातो. आजही अशाच गुणवंत विद्यार्थ्यांना इथे बोलवून त्यांचा सन्मान व सत्कार केलेला आहे. त्याबद्दल सर्व 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व सदाभाऊ पाटील यांना उद्याच्या 1 जूनच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा मामांनी सन्मान केलेला आहे. इथे या ठिकाणी माझाही सन्मान झालेला आहे. तर मामांच्या वाढदिवसानिमित्त आज जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांचा मामांनी खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे आणि मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सदा मामाच्या वाढदिवसानिमित्त मी 40% पर्यंत 11वी 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्स आणि डिप्लोमाचे क्लासेस आहेत. माझ्या क्लासेसमध्ये एक्सेलन्स अकॅडमीमध्ये प्रत्येक मुलाला ऑफर देण्यात येत आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला जेवढं चांगलं घडवून आणता येईल मुलांचं भविष्य ते मी माझ्या हाताने घडवण्याचा प्रयत्न करेन.